सभापती महोदय, अनेक ग्रामपंचायती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या याच्याविषयी मोठ्या मोठ्या योजना सुरू आहे। आता माननीय मंत्री महोदयांनी याच्याविषयी सांगितलं, परंतु सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर नेमलेला आहे, त्यांना कोणतेही काम नाही आहे। आणि खरं सांगायचं तर आपलं हे महाआयटी कंपनी जी स्थापन केली तिचा उद्देशच कुठे सफल होत नाही। आता तुमच्याकडे याचा कार्यभार दिला, आता तुम्ही 12 तारखेपर्यंत असाल, नंतर कोण बघणार याचा हा प्रश्न आहे। तुम्ही उत्तर देऊन मोकळे व्हाल, नंतर अधिकारी आहे नाही आहे याचं थोडं विषयांतर होईल सभापती महोदय। परंतु ही महाआयटी कंपनी असताना खरं तर ग्रामपंचायतीचे अनेक कामं असतात, छोटे छोटे पासून मोठ्या मोठ्या कामापर्यंत, परंतु हे त्या माध्यमातून होतच नाही। त्याच्यासाठी सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी फायबर ऑप्टिक्स वगैरे विषय सांगितले, परंतु अजूनही आकडा जो कागदावर सांगितलेला हा संपूर्णपणे असत्य आहे। माझा याच्यापेक्षा या महाआयटी विषयीच माझा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा, की खरं तर आपण करायला गेलो मारुतीन झाला गणपती असं महाआयटीचं झालं असं माझं स्पष्ट मत आहे। कारण अनेक गोष्टी सरकार आज आउटसोर्स पद्धतीनं करतंय। माझं असं मत याच्यातलं एक विचार नाही सभापती महोदय, की आज या सगळ्या संस्थेमध्ये एक ITI या संस्थेकडे कामकाज आहे महायुतीनं दिलेलं, आधार कार्ड काढणे वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यात हे बदलून रेलटेल कंपनीला द्यायचं एक काम चालू आहे। त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक करार महाआयटीला विचारात न घेता महाप्रीत संस्थेबरोबर केलेला आहे। याच्याविषयी या महाआयटी कंपनीनं काही पावलं उचलले का? कारण शेवटी जे काही तांत्रिक करार करावे लागतात या राज्यामध्ये याला महाआयटीचं कन्सल्ट पाहिजे। महाआयटीला कन्सल्ट न घेता अशा पद्धतीनं अनेक गोष्टी या राज्यामध्ये या विभागामध्ये चालू आहे। महाआयटी खरंच झोपलेलं आहे, कुंभकर्णाची झोप आहे का खरंच झोपलेले हा प्रश्न माझ्या मनात आहे। त्यामुळे सगळ्या ग्रामपंचायती 100% कधी याच्यात जोडल्या जाणार। त्याच्यानंतर महाआयटीला फुल फ्लेश, कारण वेगवेगळ्या संस्था या आयटी क्षेत्रात काम करतात, मग महाआयटीचं कामच काय? त्याचा उद्देश आपण 2016 स्थापन करून पूर्णपणे होत नाही। आपण फुल फ्लेश राज्यामधल्या सगळ्या यंत्रणा आयटी क्षेत्राच्या या महाआयटी मार्फत केल्या पाहिजे। त्याच्यासाठी सरकार कडक पावलं उचलणार का?